अमिश त्रिपाठीने लिहिलेलं बुक आहे आणि मला खूप एक्साइटेड होते मी ह्या बुकसाठी, म्हणजे एका बुकसाठी. तर मी हे बुक वाचलं आणि सर्वात पहिले सांगू इच्छिते की माझं खूप मूड ऑफ झाला. म्हणजे जे एक्सपेक्ट केलेलं होतं मी ते तसं नाही होतं. सो हे बुक वाचून मला तितका आनंद नाही झाला, बट ठीक आहे. नमस्कार, मी शिवानी दिलीप खोडके आपलं शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते. तर आज मी कोणाचाही इंटरव्ह्यू घेणार नाही आहे. आज मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. म्हणजे त्याला विषय नाही म्हणता येणार. मी याच्यामध्ये फर्स्ट टाईम मी हे ट्राय करते. तर तुम्हाला आवडेल की नाही आवडणार आता हे तुम्हीच मला कॉमेंट्स करून सांगाल. तर मी माझ्या बर्थडेला हे 3 बुक्स मागवले होते आणि जर तुम्हाला माहिती असेल त्याचं नाव आहे शेड्स ऑफ शिवा आणि मला शिवाबद्दल खूप जास्त प्रेम आहे, म्हणून मी हे बुक्स मागवले आणि मी आज त्यावर रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर हे आहे फर्स्ट बुक, द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा. हे अमिश त्रिपाठीने लिहिलेलं बुक आहे आणि मला खूप एक्साइटेड होते मी ह्या बुकसाठी, म्हणजे या 3 बुकसाठी. तर मी हे बुक वाचलं आणि सर्वात पहिले सांगू इच्छिते की माझं खूप मूड ऑफ झाला. म्हणजे जे एक्सपेक्ट केलेलं होतं मी ते तसं नाही होतं. सो हे बुक वाचून मला तितका आनंद नाही झाला, बट ठीक आहे. तर याच्यामध्ये आता काय काय दिलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले खूप जास्त एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे काहीतरी आपल्याला एक छोटीशी गोष्ट आहे आणि ती इतकी जास्त एक्सप्लेन केलेली आहे की माझं असं होतं की मला खूप जास्त ते एकच जास्त असलं ना की मला काहीतरी दुसरे विचार डोक्यामध्ये यायला लागतात. जर तुम्हालाही ते तसं होत असेल तर आय डोंट नो तुम्हालाही तसं वाटेल की नाही वाटणार, बट मला लगेच दुसरे विचार सुरू होऊन जातात की हेच तर आहे, काय वाचायचं आहे. आणि ते विचार संपल्यानंतर मी जेव्हा परत इथे यायची तेव्हा मला असं कळायचं की काहीच नाही सुटलं आहे माझं. म्हणजे जे सुटलं आहे ते एवढं इम्पॉर्टंट नाहीच होतं की ज्याच्यामुळे माझी स्टोरी कुठेतरी मिस होईल. सो हे आहे फर्स्ट बुक, द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा. याच्यामध्ये शिवाचं दिलेलं आहे. जर शिवा एक पर्सन असता, म्हणजे अमिश त्रिपाठीने ते केलेलं आहे इमॅजिन की शिवा एक पर्सनच होता आणि त्याने काय काय केलेलं आहे. सो हे बुक त्याच्यावर त्याने लिहिलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये डिटेलिंग खूप केलेली आहे. म्हणजे ठीक आहे, छान आहे, म्हणजे खूप छान वाटतं वाचताना. असं खूप एकदम डिटेल केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं, बट थोडंसं बोर पण होतं बऱ्याच वेळेस. सेम खूप वेळेस त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या कुठेतरी स्टार्टिंगला राहून जातात आणि त्या परत काही वेळाने येतात आणि ते सेम, म्हणजे वर्ड टू वर्ड सेम त्यांनी घेतलेलं आहे. मला थोडंसं एक सतीचं एज जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. म्हणजे त्यांनी आधी काही वेगळं सांगितलेलं आहे, नंतर काही वेगळं सांगितलेलं आहे, आधी जास्त सांगितलेलं आहे, नंतर कमी, परत जास्त. सो नक्की काय आहे तिचं एज हे मला नाही कळलं, बट ते इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे बुकसाठी. आणि शिवा नीलकंठ, तर त्याच्याबद्दल सर्व एकदम मनापासून की हा आपला सेवियर आहे आणि हा आपल्याला वाचवणार आहे, त्याच्यामुळे ते त्याला खूप मानतात सगळे लोक. बट एक पर्सन असा असतो ज्याला विश्वास नसतो की असं कोणी लिजंड येईल आणि आपल्याला वाचवेल, असा त्याचा विश्वास नसतो. बट एकदम असं सडन चेंज याच्यामध्ये होऊन जातो. म्हणजे कसं कोणी पटकन चेंज होऊ शकतं. फक्त काहीतरी एक ओळ तो शिवाच्या तोंडून ऐकतो आणि ती ऐकल्या तो चेंज होऊन जातो, त्याला लॉर्ड म्हणायला लागतो. हो, कसं काय असं होऊ शकतं. जर आपण कोणाला तरी खूप जास्त हेट करतो आहे आणि तो फक्त काहीतरी 2 ओळी चांगला बोलला तर आपण थोडी ना त्याला म्हणजे सोडून देऊ किंवा तो आपल्या नजरेमध्ये खूप चांगला होऊन जाईल, एकदम लॉर्ड म्हणू आपण, म्हणजे देव म्हणू, एवढं चांगलं होईल. थोडंसं वाटलं मला. आणि अजून एक गोष्ट, ह्या बुकमध्ये सर्व मरणारे जे आहेत ते मरतात,
बुकमध्ये मेन्शन नाही केलं आहे ते लोक मरतात, बट बुकमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे ते लोक खूप खूप म्हणजे मरणाच्या एकदम दाराच्या पलीकडून ते परत येतात आणि ते वाचतात. म्हणजे थोडंसं की अजून एक गोष्ट की जसं मी बोलली की ते मरणाच्या दाराच्या पुढे जाऊन परत ते मागे येतात, तर ते असतं काहीतरी म्हणजे थोडं काहीतरी वेळासाठी आपल्याला असं दिसतं की ते काही वेळासाठी आहे. आणि तेव्हा जे ते उठतात तेव्हा त्यांच्याजवळ त्यांचे सगळे जवळचे लोक आप्तेष्ट आपले सगळे त्यांच्याजवळ असतात बसलेले, आणि त्यानंतर ते सांगतात की हां तू 1 वर्षापासून तर बेडवरच पडलेला आहेस, तू 1 वर्षापासून तर बेडवरच पडलेली आहेस. अरे म्हणजे तुम्ही काय 1 वर्ष जवळच बसलेले होते का त्याच्या, किंवा तुम्हाला माहितीच होतं की आता हा उठणारच आहे म्हणून. ओके. अजून एक गोष्ट की मला काही क्वेश्चन्स पडलेले होते बुकमध्ये, त्याचे आन्सर्स मला लास्टपर्यंत मिळाले आणि ठीक आहे, म्हणजे बुक चांगलं आहे पण स्टोरी जरा खूप जास्त स्लो आहे असं मला पर्सनली वाटलं. बाकी हां, मी रेकमेंड करेल जर तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकतात. आणि जर म्हणाल तुम्ही की मी इतकी डिसअपॉइंट साऊंड करते आहे पण मी पुढचे बुक वाचणार आहे का, तर येस, मी हे बुक वाचणार आहे आणि हे झाल्यानंतर मी हेही वाचणार आहे डेफिनेटली. तर मी रेकमेंड करेल तुम्हाला, जर तुम्हाला वाचायचं असेल तर हे बुक खूप छान आहे. हाय, हो, मी आज साडी घालून व्हिडिओ केलेला आहे आणि मला गरमही होत आहे बिकॉज माझे केस खूप मोकळे आहेत. ओके, तर तुम्हाला माझा फर्स्ट ट्राय रिव्ह्यूचा आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही बुक वाचलेलं असेल, तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला नसेल तर ते मला कॉमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला बुक वाचायची इच्छा झाली की नाही झाली हेही मला कॉमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला प्लीज अप्रिशिएट करा, म्हणजे मी नेक्स्ट पण म्हणजे पुढच्या अजून जे 2 बुक आहेत त्याचेही रिव्ह्यू नक्कीच देईन. आणि ठीक आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माझ्या. ओके, बाय, थँक्यू, धन्यवाद.